नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा त्यातील पहिल्या पेपरमधील गणित भागाचे काही प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिले 25 प्रश्न मराठी भाषेचे असतात किंवा प्रथम भाषा आणि त्यानंतर 26व्या प्रश्नापासून गणिताचे प्रश्न असतात. तर या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न पाहू आपण. 100 ते 200 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र वापरलं जातं. SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. एका विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या संख्यांची बेरीज या सूत्राने केली जाते की ज्यांच्यामध्ये ठराविक अंतर असतं. इथे 100 पासून 200 पर्यंतच्या सर्व संख्या विचारल्या आहेत. मग त्यामध्ये प्रत्येकीमध्ये 1-1चं अंतर आहे. तर त्या सूत्रातील अर्थ आपण आता माहीत करून घेऊ. इथे n म्हणजे एकूण संख्या. 100 पासून म्हटल्यावरती 100 सुद्धा आली आणि नंतर 101 पासून 200 पर्यंत म्हणजे त्या पुढच्या 100 संख्या झाल्या. एकूण 100 संख्या आणि त्याच्यात 100 ही संख्या, अशा एकूण संख्या झाल्या 101. 101 पासून 200 पर्यंत 100 संख्या आणि त्याच्यात हे 100, अशा 101 संख्या झाल्या. म्हणजे n ची किंमत 101 झाली. 101 संख्यांची, s म्हणजे सम, बेरीज, त्या 101 संख्यांची बेरीज. पुन्हा आता इथे n म्हणजे 101/2. आता सूत्रातील एक एक घटक पाहू आपण. 2 गुणिले a म्हणजे पहिली संख्या. इथे पहिली संख्या आहे 100. 2 गुणिले 100, a म्हणजे पहिली संख्या. नंतर आहे अधिक. इथे n ची किंमत आपण एकूण संख्या काढल्या 101 वजा हा 1 गुणिले d म्हणजे फरक, या संख्यांमधला फरक. तर 100 आणि 101 मध्ये 1चा फरक आहे. 101 आणि 102 मध्ये 1चा फरक आहे, म्हणून इथे गुणिले डीच्या जागी 1 लिहू आपण. आता या संख्यांची बेरीज, हा 101 तसाच ठेवू, छेद 2 तसेच ठेवू, गुणिले 100 दुने 200 अधिक. आता 101 वजा 1 होतात 100 गुणिले 1 म्हणजे पुन्हा 100 1 100. मग 101/2 गुणिले 200 आणि 100 किती होतात? 300. मग बरोबर या 2नी 300ला भाग दिला म्हणजे 300च्या निम्मे किती झाले ते 150. आता या 150नी 101ला गुणायचं आहे. इथे एकक स्थानी 0 येणार. आता 15नी 101ला गुणू. 15 1 15, हातचा 1, 15 0 0 आणि 1 1, पुन्हा 15 1 15. उत्तर आलं 15,150. म्हणजे इथे आहे पहिला पर्याय. आता याच सूत्राचा वापर करून तुम्ही परीक्षेत वेळ वाचावा यासाठी 1 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, या एक प्रश्नाचं उत्तर तयार करून ठेवायचं. त्यानंतर 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, त्यानंतर 101 पासून 200 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते, या सूत्राचा वापर करून हे उत्तर तयार करून ठेवायचे. म्हणजे परीक्षेत प्रत्येक वेळेस हे सोडवायची वेळ येणार नाही. 27वा प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न आजचा. 23.4351 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता ही संख्या आहे 23.4351. या 5ची स्थानिक किंमत विचारलेली आपल्याला. दशांशाच्या अलीकडे जेव्हा इथे एकक दशक असतं तर या एककाची स्थानिक किंमत काढताना आपण हे 3 गुणिले 10चा 0वा घात घेतो. कुठल्याही संख्या 0वा घात म्हणजे 1, म्हणजेच 3 1 3. त्यानंतर 2ची स्थानिक किंमत काढताना 2 गुणिले 10चा पहिला घात. इथे दशकानंतर शतक स्थान असेल तर तिथे जो कोणी अंक असेल तो गुणिले 10चा दुसरा घात, तिसरा घात, चौथा घात, पाचवा घात घ्यावा लागतो. तसं इथे आता
दशांशाच्या पुढे जेव्हा संख्या जातात तेव्हा इथे ही संख्या गुणिले 10चा ऋण पहिला घात ही त्याची स्थानिक किंमत असते. आता इथे 10चा ऋण पहिला, दुसरा आणि हा तिसरा झाला. म्हणजे या 5ची स्थानिक किंमत 5 गुणिले 10चा ऋण तिसरा घात. आता इथे तो पर्याय आपल्याला शोधावा लागणार आहे. इथे आहे 5 गुणिले 10चा तिसरा घात, इथे आहे 10 गुणिले 5चा ऋण तिसरा घात. त्यानंतर इथे बघावं लागणार आहे आपल्याला 5 गुणिले 1/10चा तिसरा घात. आता जेव्हा इथे ऋण तिसरा घात असतो, हाच ऋण तिसरा घात आपण असाही लिहू शकतो 5 गुणिले 1/10चा तिसरा घात. 5 गुणिले 1/10चा तिसरा घात म्हणजे इथे हा तिसरा पर्याय एक आहे आणि 5 गुणिले 10चा ऋण तिसरा घात म्हणजे हा पहिला पर्याय. इथे हे दोन पर्याय अचूक आहेत. पुढचा प्रश्न 2.61353029864 टिंब 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 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? 2 अचूक पर्याय निवडा. इथे 2 अचूक पर्याय निवडायचे. इथे दशांशानंतर म्हणजे एका संख्येचं दशांश रूप आहे. या दशांश रूपामध्ये हे जे रूप आहे हे अखंड आहे पण आवर्ती नाही. मग ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते पण आवर्ती नसते तिला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. म्हणजे इथे दुसरा पर्याय आहे अपरिमेय संख्या आणि ही अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या सुद्धा असते म्हणून अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या असे हे 2 पर्याय आहेत. पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात मोठी वास्तव संख्या कोणती? इथे पर्याय दिलेले आहेत. यात हेच पर्याय आपण इथे घेतलेत. यापैकी सर्वात मोठी वास्तव संख्या कोणती? या प्रत्येकाचं दशांश रूप आपल्याला काढावं लागणार आहे. त्यासाठी छेदानी अंशाला भाग द्यायचा आहे प्रत्येक पर्यायामध्ये. आता इथे 2ला 3नी भाग देऊन नंतर दशांश रूप काढायचं. इथे 3नी 2ला भाग जात नाही म्हणून 3 0 0 मग दशांश. इथे 20 झाले. 3 सख 18. 20मधून 18 गेले. पुन्हा 2 उरले. पुन्हा हे 6 आले. आता हे आवर्ती होणार आहे. त्यानंतर 5नी 4ला भाग देऊन पाहू. 5 0 0. त्याच्यानंतर इथे दशांश आले. 5 8 40. इथे 0.8 झाला. हे 0.6 हे 0.8. तर पुढचेही भाग देऊन पाहू. पहा इथे 7ला 8नी भाग दिल्यावर तो भागाकार येतो 0.87 आणि पुढे येईल अजून काही. इथे 9ला 10नी भाग दिल्यावर तो येतो 0.9. मग आता याच्यात सगळ्यात मोठी वास्तव संख्या ही 0.9 आहे. हे रूप आहे म्हणजेच 9/10. म्हणजे या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. ऋण 2/3चा ऋण 3/2 घात या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या खालीलपैकी कोणती? इथे पर्याय आहेत. आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे इथे आपण एक उदाहरण पाहू. 3चा 5वा घात याची गुणाकार व्यस्त म्हणजे ही संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त आपल्याला माहीत नाही म्हणून x घेतला. या दोघींचा गुणाकार 1 येतो. ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो. मग आता ही गुणाकार व्यस्त संख्या काढायची कशी? तर हा x बरोबर या 1ला 1 आणि हे 3चा 5वा घात इथे गुणतात म्हणल्यावर ते उजवीकडे येतील. ते होतील 1/3चा 5वा घात. पण हेच लिहिताना आपण कसं लिहितो? आता ही गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आपल्याला. हे 3चा 5वा घात जो आहे तो 1च्या छेदात आहे. मग तो अंशात आणताना तो होतो 3चा ऋण 5वा घात. हेच आपल्याला या उदाहरणामध्ये वापरायचं आहे. इथे पाहू आपण ऋण 2/3 त्याचा ऋण 3/2 घात आहे. हिची गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला करायची आहे. इथे जो पाया होता हा पाया जशाल तसाच राहिला आहे. मग इथे हा पाया सुद्धा तसाच ठेवू आपण ऋण 2/3. फक्त बदललं काय आहे? याचा जो घातांक आहे
या घाताचं चिन्ह बदललं. इथे 5ला सुद्धा आपण 1/5 नाही आहे केलेलं, म्हणजे याच्यात अंश आणि छेदात बदल होणार नाही. फक्त या 5चे ऋण 5 झालेले आहेत. मग इथे सुद्धा काय करायचं, फक्त ऋण 3/2चे 3/2 करायचं, धन 3/2. म्हणजे इथे ऋण 2/3 पाहायचं आधी कुठे कुठे. इथे आहे ऋण 2/3, इथेही आहे ऋण 2/3, पण घातांक 3/2. इथे 2/3 आहे आणि इथे 3/2 घातांक आहे. मग ऋण 2/3चा 3/2 घात, म्हणजे हा चौथा पर्याय. नीट लक्षात ठेवायचा. असं आल्यावर, उदाहरण असं आल्यावर पाया जो आहे तो पाया जशाल तसाच ठेवायचा आहे. अपूर्णांक संख्या असेल, पूर्णांक संख्या असेल, तो पाया जशाला तसाच ठेवायचा पाया. फक्त घातांकामध्ये जर अपूर्णांक असेल तर तो अपूर्णांक जशाल तसाच राहील, फक्त त्याचं चिन्ह बदलायचं आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या संख्या रेषेवर लेंथ ऑफ पी एस, म्हणजे पी पासून एस पर्यंतचं अंतर 15 सेमी, रेख क्यू एस बरोबर 9 सेमी, म्हणजे क्यू पासून एस पर्यंत 9 सेमी, पी पासून आर पर्यंत 8 सेमी. तर क्यू आर बरोबर किती, हे अंतर विचारले. क्यू आर बरोबर किती, आधी व्यवस्थित इथेच तुम्ही लगेच पेन्सिलनी काय करायचं आहे, पी पासून एस पर्यंत 15 सेमी या पद्धतीने करायचं आहे. पी पासून एस पर्यंत 15, त्यानंतर क्यू पासून एस पर्यंत 9, पी पासून आर पर्यंत 8, आणि विचारलं आपल्याला क्यू आर किती, क्यू पासून आर पर्यंत. तर सगळ्यात आधी पी पासून एस पर्यंत 15 सेंटीमीटर दिले. त्यातला हा जो भाग आहे क्यू पासून एस पर्यंतचा तो आहे 9 सेमीचा. मग उरलेले पी क्यू किती असतील, पी पासून क्यू पर्यंतचं अंतर हे पूर्ण 15 आहे, त्यातलं हे 9 आहे, म्हणजे उरलेलं हे किती असणार आहे, 6 सेमीचा असणार आहे. मग आता इथे पी पासून आर पर्यंत 8 सेमी दिलेलं आहे, पी आर 8 सेमी, पण त्यातलं पी क्यू 6 सेमी आहे, म्हटल्यावर उरलेलं क्यू आर किती असणार आहे, 6 आणि हे 2, 8. त्यामुळे इथे पर्याय 2 सेमी, म्हणजे तिसरा पर्याय उत्तर आहे याचं. पुढच्या प्रश्नामध्ये, खाली दिलेल्या आकृतीच्या आधारे परस्पर विरुद्ध किरणांची जोडी कोणती ते ठरवा. इथे आकृती दिली आहे आणि विरुद्ध किरणांची जोडी विचारली. परस्पर विरुद्ध किरण. परस्पर विरुद्ध किरणांसाठी एक वैशिष्ट्य, हे एकाच रेषेचे भाग असतात. फक्त काय असतं त्यांच्यात, एक आरंभबिंदू जो आहे तो सामायिक असतो आणि दिशा त्यांच्या परस्पर विरुद्ध असतात. किरण इथे आपण एम एन करू आणि दुसरा आहे एम पी. मग किरण एम पी या दिशेने आहे आणि किरण एम एन या दिशेने, म्हणजे त्या परस्पर विरुद्ध किरणांची जी जोडी आहे त्या जोडीचं नाव हे एकाच अक्षराने सुरू झालं पाहिजे. त्यांच्यात आरंभबिंदू सामायिक आहे, फक्त दिशा वेगवेगळ्या आहेत. अशी जोडी आपल्याला शोधावी लागणार आहे जिथे आरंभबिंदू सामायिक आहे. म्हणजे इथे बी असेल तर किरण बी सी, किरण बी ए, किंवा किरण बी डी, किरण बी ए, अशी जोडी. सी जर घेतला तर सी डी, सी बी, किंवा सी ई, सी ए, ही जोडी पाहिजे. त्याच्यात विशेष काय पाहिजे, त्यात दोन्ही किरणांचं नाव. आता इथे 4 पर्याय आहेत. किरण ए बी, इथे रेख दिले, किरण ए बी आणि किरण बी ए पाहिजे होतं. ए बी आणि बी ए हे आता हे विरुद्ध दिशेने चाललेत. फक्त एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला, की आरंभबिंदू म्हणजे एकाच बिंदूपासून नाव सुरू झालं पाहिजे. इथे डी ई, किरण डी ई आणि किरण डी ए ही विरुद्ध किरणांची जोडी आहे. इथे सुद्धा दिले रेख डी ई दिले आणि रेख डी ए. आता हे चुकवण्यासाठी दिलेलं आहे. हा रेषाखंड आहे, आपल्याला किरण विचारले, किरणांची जोडी म्हटल्यावर इथे डी पासून सुरू होणारे हे 2 आहेत, डी ई आणि डी ए विरुद्ध दिशेने आहेत ते. इथे एक आहे किरण सी ई व किरण बी ए, एक सी पासून सुरू होतो, एक बी पासून सुरू होतो. आरंभबिंदू सामायिक नाही म्हणून हा पर्याय नाही बरोबर. मग इथे फक्त आपल्याला हा तिसरा पर्याय बरोबर आहे, डी ई आणि डी ए, पण ते किरण म्हणून हा बरोबर आहे. इथे डी आणि डी ए आहे पण ते रेख आहे, रेषाखंड नको आहे आपल्याला, किरणांची जोडी पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 3. परीक्षेत घाईघाई फक्त डी ई आणि डी ए दिसलं की या उत्तराला आपण बरोबर मानतो, पण इथे नीट पाहायचं बारकाईने, किरण डी ई आणि किरण डी ए
हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा पुढच्या उदाहरणामध्ये एक संख्या दिलेली आहे, पण त्या संख्येत 2 ठिकाणचे जे अंक आहेत तिथे खुणा आहेत सारख्या, म्हणजे इथे समान अंक आहेत आणि या संख्येला 11ने निशेष भाग जातो असं दिलेलं आहे. इथे कुठलाही अंक येऊ शकतो, 7ने निशेष भाग जातो, 8ने निशेष भाग जातो. म्हणजे आपल्याला त्या अंकाची विभाज्यता कसोटी वापरायची आहे, हे लक्षात ठेवायचं. तर या खुणेच्या जागी समान अंक असल्यास खुणेच्या जागी कोणता अंक असेल, म्हणजे तोच अंक दोनदा आलेला आहे. इथे आपल्याला 11ची विभाज्यता कसोटी वापरायची आहे. इथे ते अंक आहेत 4, त्यानंतर माहिती नाही, 5 माहिती नाही, 7, 9, 1. आता याला 11ने भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी काय करावं लागतं, तर ह्याचे जे एकक स्थानचे अंक आहेत, एकक म्हणजे समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक यांच्या वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा त्या वजाबाकीतून येणाऱ्या संख्येला 11ने भाग गेला पाहिजे. आता एकाआड एक अंक पाहू आपण. 1, 7, त्यानंतर 5 आणि 4 यांची बेरीज करू. 4 आणि 5 9, 9, 1, 10, 7, 17 वजा. आता उरलेले अंक 9 अधिक x अधिक x. माहीत नाहीत आपल्याला हे दोन अंक कोणचे, पण ते समान आहे. 1x आणि 1x 2x अधिक 9, 2x अधिक 9. ही जी वजाबाकी आहे ही 0 आली पाहिजे. आता हे 17 वजा 2x वजा 9 बरोबर 0. 17 वजा 9 किती होतात? 8 होतात. मग हे वजा 2x अधिक 8. 17तून 9 गेले 8 बरोबर 0. मग हे वजा 2x बरोबर हे 8 इकडे आले, वजा 8 झाले, ऋणचिन्ह निगुणलं दोन्हीकडे. मग x बरोबर 2ला किती निगुणल्यावर 8 होतात? 2ला 4 निगुणल्यावर, म्हणजे xच्या जागी 4 असले पाहिजेत. म्हणजे इथे या खुणेच्या जागी, सारख्या खुणेच्या जागी 4 हा अंक पाहिजे. इथे 11ची कसोटी वापरायची आहे, विभाज्यता कसोटी. 11ची विभाज्यता कसोटी आहे 11ने भाग जाण्यासाठी. एकाआड एक जे अंक आहेत त्यांची बेरीज आणि नंतरच्या उरलेल्या एकाआड एक अंकांची बेरीज यांची वजाबाकी एक तर 0 आली पाहिजे किंवा अशी संख्या आली पाहिजे की जिला 11ने निशेष भाग जातो. 3 अंकी 4 अंकी येईल बेरीज, तिला 11ने भाग गेला पाहिजे किंवा ही वजाबाकी जी आहे ती 0 आली पाहिजे. तर इथे पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण. 2 संख्यांचा लसावी 480 असून त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार 30 आहे. त्यातील एक संख्या 96 आहे, तर दुसरी संख्या कोणती? आता हे लसावी मसावीवर आधारित उदाहरण आहे. यात आपल्याला सूत्र वापरून हे सोडवावं लागणार आहे. त्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे. लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. याच्यावरून आधी आपण मसावी काढणार आणि मग मसावी आणि लसावींचा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. त्यावरून ती दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. तर आता इथे लसावी किती दिलेला आहे तो पाहायचा. लसावी 480 आहे. मग इथे 480 बरोबर मसावी माहीत नाही, मसावी काढायचा आपल्याला, गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार तो 30 आहे. मग इथे आपण 30 लिहिणार. म्हणून मसावी बरोबर काय होईल? मसावी बरोबर हे 480 तिकडे, हे 30 तिकडे जाऊन त्याला भागतील. 480 भागिले 30 0 0. 3ने 48ला भाग द्यायचा आहे. 3 1 3, 3 1 3, 4तून 3 गेलं 1, 18, 3 सक 18, 16 उरले. म्हणजे मसावी 16 आला. त्यात परत एक संख्या दिलेली आहे, एक संख्या 96 आहे. आपल्याला लसावी मिळाला, मसावी काढला आपण, त्यानंतर एक संख्या माहिती आहे, दुसरी संख्या काढायची. त्यासाठी पुन्हा एक सूत्र वापरायचं, दोन संख्यांचा गुणाकार. एक संख्या माहिती नाही आपल्याला कोणची, इथे ते काढायची आहे. एक संख्या दिलेली आहे 96, दोन संख्यांपैकी एक 96 दिली आहे, दुसरी माहीत नाही आहे. बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. लसावी 480 आहे गुणिले मसावी आताच आपण इथे काढलेला आहे 16. आता ही दुसरी संख्या काढायची आहे.
एक्स बरोबर हे 480 गुणिले हे 16/96. 16 एक 16, 16 सखे 96. आता 6 ने 48ला भाग द्या. 6 एक 6, 6 8 48 आणि हे 0 म्हणजे ती दुसरी संख्या आली 80. तुम्ही परीक्षेमध्ये हे असं लिहित बसायचं नाही आहे. इथे सुद्धा सूत्र लिहायचं नाही आहे. एकदम उदाहरणात दिलेला जो लसावी तो लिहायचा आहे बरोबर. मसावी एक्स घ्यायचा माहीत नाही गुणिले 30 ही गुणाकार दिलेला आहे. मग याच्यावरून डायरेक्ट इथे काटाकाटी करू शकता. 0 0 कटून 3ने 16ला भाग दिला, 3ने 48ला भाग दिला म्हणजे 16 येतात, म्हणजे मसावी 16 आला. मग डायरेक्ट इथे लिहायचं एक्स गुणिले 96 बरोबर 480 गुणिले 16. कारण हे सूत्र माहीत असणार आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सूत्र लिहित बसायचं नाही आहे रफ कागदावर. एकदम हे गुणाकार, कारण वेळ वाचवायचा आहे आपल्याला. तर इथे उत्तर आलेलं आहे 80. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या निश्चितपणे पूर्ण वर्ग संख्या असेल. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यात प्रत्येकाच्या एकक स्थानी पाहायचं काय आहे ते. इथे प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी पाहायचं कोणता अंक आहे. इथे 7 आहेत, इथे 8 आहेत, इथे 2 आहेत आणि इथे 5 आहेत. आपल्याला 1 पासून ते 9 पर्यंतच्या संख्यांचे किंवा 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग जर माहीत असतील तर प्रत्येकाच्या एकक स्थानी आपल्याला माहिती आहे किती येतात ते. यापैकी कुठल्याही संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 7 येत नाही, 8 येत नाही, 2 येत नाही. पण 5चा जो वर्ग आहे त्या वर्गाच्या एकक स्थानी 5 येतात. 5 5 25. त्यामुळे 1 2 3 हे पूर्ण वर्ग नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही निश्चितपणे पूर्ण वर्ग संख्या असेल. अशा रीतीने या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 उदाहरणं अभ्यासली. पुढच्या उदाहरणांसह पुढच्या व्हिडिओत भेटू. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.